5 रुपयाच्या कोबीमध्ये अगदी घरातील सगळ्यांसाठी पोटभर घरच्या घरी मंचुरियन तयार करू शकता। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। बाहेरून मस्त कुरकुरीत, आतून सॉफ्ट शिजलेले असून आज आपण घरच्या घरी साध्या पद्धतीचे आणि सोपे मंचुरियन करणार आहोत। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तो सुद्धा पर्याय मी तुमच्यासोबत शेअर केला आहे। रेसिपी टिप्स सहित आहे, म्हणून शेवटपर्यंत पहा। आमच्या घरी 4 सदस्य आहेत। 4 सदस्यासाठी येथे मी अर्धा कोबी घेतलेला आहे। म्हणजे हा अर्धा कोबी मला 5 रुपयात पडला आहे। तसे पाहतो म्हटले की इतर भाज्यांपेक्षा पत्ताकोबी स्वस्तच राहतो। कोबीचा मोठा फूल आणला होता 10 रुपयात, पण अर्धा कोबीचा वापर मी भाजीसाठी केलेला आहे। आता या कोबीपासून अगदी परातभर कुरकुरीत मंचुरियन करता येईल, आज मी असा बेत केलेला आहे। अगोदर कोबी स्वच्छ धुवून घेतला आहे। आता हा कोबी अगदी बारीक कापून घेऊया। कापलेल्या कोबीमध्ये अर्धा चम्मच हळद घालूया, 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच आलं लसूण पेस्ट, 1 चम्मच सोया सॉस। तुमच्याकडे सोया सॉस नसेल तर नका घालू तरी चालेल। चवीपुरतं मीठ घालायचं। लगेच हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे। तुमच्याकडे नसेल तर पोहे मिक्सरला फिरून ती पावडर सुद्धा घालू शकता। पोह्याने सुद्धा मंचुरियन कुरकुरीत होते। आता घालायचं आहे अर्धी वाटी मैदा। मैदा तुम्हाला चालत नसेल तर गव्हाचे पीठही घालू शकता। गाड्यांवर मिळतो तसा कलर पाहिजे असेल तर येथे आपण थोडासा फूड कलर घेतलेला आहे। तुमच्याकडे फूड कलर नसेल तर काहीही गरज नाही, यामध्ये पाणी घालायची सुद्धा गरज नाही। जसजसं तुम्ही पीठ मळवाल तसतसं कोबीला स्वतःचं पाणी सुटतं। तुम्ही बघू शकता, असा गोळा करायचा। इकडे कडकडीत तेल गरम करायचं आहे। हाताला पीठ चिकटू नये म्हणून हात ओले करून तेलात मंचुरियन सोडायचे आहे। दोन्ही साइडने मंचुरियन मस्तपैकी कुरकुरीत तळायचे आहे। तुम्ही बघू शकता, रंग मस्त आलेला आहे, यातला कच्चेपणा निघून गेलेला आहे। आता एका ताटामध्ये मंचुरियन काढून घ्यायचे आहे बघा। याच पद्धतीने बाकीचे मंचुरियन तळून घ्यायचे आहे। मंचुरियनचा आवाज बघा किती मस्त येत आहे। अर्ध्या पत्ताकोबी पासून परातभर मंचुरियन तयार होते। तुम्ही सुद्धा मंचुरियन करून बघा। मुले सुद्धा पत्ताकोबी खात नसेल तर आवडीनं असे मंचुरियन खाईल। तर मंचुरियन एवढे सोपे आहेत तर कशाला बाहेर जाऊन खायचं। तर आजची रेसिपी कुरकुरीत, कमी तेलकट आणि सर्वांना आवडेल। कशी वाटली ते नक्की सांगा। तसेच कोणत्या गावातून बघत आहेत ते सुद्धा सांगा। चला तर मग भेटूया नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त रहा, मस्त खा। धन्यवाद।